हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अवर चॅनल. तुम्ही कधी विचार केला आहे का शेअर मार्केट म्हणजे नेमकं काय? हे गेम आहे की एक जुगार आहे की फक्त श्रीमंत लोकांचे एक खास क्लब? तर आज आपण ह्याच्याबद्दल डिस्कस करणार आहोत. स्टॉक मार्केट म्हणजे काय, किती प्रकारचे मार्केट आहे, इंडियन स्टॉक मार्केट म्हणजे काय, टाइप्स ऑफ ट्रेडिंग, ऍप कोणते कोणते यूज केले जातात. तर चला सुरुवात करूया. फर्स्ट आपल्याकडे व्हॉट इज स्टॉक मार्केट. स्टॉक मार्केट इज अ प्लेस वेअर इन्व्हेस्टर बाय अँड सेल शेअर्स ऑफ कंपनीज. म्हणजे शेअर मार्केट म्हणजे एक असं ठिकाण जिथे कंपन्यांचे शेअर्स खरेदी आणि विक्री केली जाते. कंपन्यांचे शेअर्स तुम्ही खरेदी किंवा विक्री करू शकता. हेच ठिकाण कंपन्यांना त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी भांडवल मिळवून देते. म्हणजे कंपनीला जर त्याचा व्यवसाय वाढवायचा असेल तर त्याला भांडवल किंवा पैशाची तरतूद शेअर मार्केट म्हणून होते. एक्झाम्पल घेऊ, समजा एका कंपनीला तिचा व्यवसाय वाढवण्यासाठी पैशाची गरज आहे. मग ती कंपनी आपले काही भाग म्हणजे शेअर्स सर्वसामान्य लोकांना विकायला काढते. म्हणजे शेअर मार्केट मध्ये आपले शेअर्स लॉन्च करते. जेव्हा तुम्ही एखाद्या कंपनीचा शेअर्स खरेदी करता तेव्हा तुम्ही त्या कंपनीचा छोटासा भागधारक होता, छोटासा भाग खरेदी करता. ओके. सेकंड आहे टाइप्स ऑफ मार्केट्स. बघा, बेसिकली 3 प्रकारचे मार्केट्स असतात. एक म्हणजे इंडियन मार्केट, सेकंड फॉरेक्स मार्केट आणि थर्ड म्हणजे क्रिप्टो मार्केट. हे 3 मेजर मार्केट्स असतात: इंडियन मार्केट, फॉरेक्स मार्केट, क्रिप्टो मार्केट. तर आज आपण इंडियन मार्केट बद्दल बघणार आहोत. फॉरेक्स आणि क्रिप्टो बद्दल आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर व्हॉट इज इंडियन स्टॉक मार्केट. इंडियन स्टॉक मार्केटमध्ये 2 मोठे मेन एक्सचेंजेस आहेत. एक म्हणजे NSE आणि दुसरे म्हणजे BSE. NSE मीन्स नॅशनल स्टॉक एक्सचेंज, BSE मीन्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. NSE म्हणजे 2380 प्लस कंपन्या लिस्टेड आहेत NSE मध्ये, आणि BSE मध्ये 5500 प्लस कंपन्या लिस्टेड आहेत. म्हणजे BSE ही जुनी आणि मोठी आहे, पण NSE हॅज मोर ट्रेडिंग व्हॉल्यूम अँड लिक्विडिटी दॅन BSE. मीन्स मोर बायर अँड सेलर अवेलेबल. म्हणजे NSE मध्ये मोठ्या प्रमाणात ट्रेडिंग होते BSE पेक्षा, कारण तिथे म्हणजेच बायर आणि सेलर्स NSE मध्ये जादा आहेत. किंवा 2 टाइप्स आहेत बघा. इंडियन मार्केट 2 टाइप्स पडतात. एक असते ट्रेडिंग, दुसरे असते इन्व्हेस्टिंग. तर आज आपण ट्रेडिंग बद्दल बघणार. टाइप्स ऑफ ट्रेडिंग. बघा, बेसिकली 4 टाइप्स असतात ट्रेडिंग मध्ये. पहिला आहे इंट्राडे, सेकंड आहे स्कॅल्पिंग, थर्ड आहे स्विंग, फोर्थ आहे पोझिशनल. हे 4 प्रकार असतात मेन. इंट्राडे म्हणजे डे ट्रेडिंग, जी एका दिवसासाठी केली जाते. स्कॅल्पिंग म्हणजे क्विक, 1 ते 2 मिनिटासाठी ट्रेड घेऊन तुम्ही क्लोज करता. स्विंग ट्रेडिंग म्हणजे काही दिवसांपासून काही वीक्स, काही दिवसांपासून काही आठवड्यापर्यंत ट्रेडिंग केली जाते. पोझिशनल म्हणजे काही मंथ किंवा वर्षासाठी, मंथ ते इयर केली जाते. मार्केटमध्ये 3 मेन प्रकारचे ट्रेडर असतात. बघा, 3 टाइप्स ऑफ ट्रेडर्स. पहिला असतो डे ट्रेडर. इनिशिएट्स अँड क्लोज पोझिशन विदिन सेम डेज. म्हणजे एका दिवशी ट्रेड घेतला, एका दिवशी विकला, तो म्हणजे डे ट्रेडर. अवॉइड ओव्हरनाईट रिस्क. रात्री अपरात्री काही रिस्क नाही, काही नाही. एका दिवसात शेअर्स घ्यायचा आणि एका दिवसात विकायचा. दुसरा आहे स्कॅल्पर. ट्रेड्स लार्ज क्वांटिटी ऑफ शेअर्स फॉर व्हेरी शॉर्ट पिरियड. म्हणजे शेअर्सच्या खूप जादा क्वांटिटीज एकदम छोट्या टाइम साठी विकत घ्यायच्या. स्कॅल्पर म्हणजे काही मिनिटासाठी, क्विक, काही सेकंदा किंवा मिनिटांसाठी ट्रेड केला जातो. खूप जादा शेअर्स आपण ट्रेड घ्यायच्या, 1 रुपये प्राइस वाढली, 2 रुपये वाढली, लगेच एक्झिट करून टाकायचं. तिसरा आहे स्विंग ट्रेडर. ट्रेड्स फॉर सायलेंटली लॉंग टाइम ड्युरेशन. स्विंग ट्रेडर, लॉंग टाइम ड्युरेशन, फ्यू डेज टू वीक्स. म्हणजे काही दिवसांपासून काही आठवड्यापर्यंत ट्रेडिंग केली जाते. ही सगळ्यात बेस्ट ट्रेडिंग आहे, स्विंग ट्रेडिंग. आणि नेक्स्ट म्हणजे ॲप्स यूज फॉर ट्रेडिंग. ॲप कोणते यूज केले जातात. बघा, इंडियन मार्केटसाठी बेसिकली मी 3 ॲप सांगेन. तसे म्हणजे खूप ॲप्स आहेत. पहिला आहे झिरोदा, सेकंड आहे ग्रो आणि थर्ड आहे एंजल वन. हे 3 मेजर ॲप्स आहेत जे जास्त प्रमाणात यूज केले जातात. ह्या 3 ॲप्सद्वारे तुम्ही इंडियन मार्केटमध्ये तुम्ही ट्रेडिंग करू शकता. हे 3 मेजर आहे बेसिकली, जास्त हे 3 यूज केले जातात. ओके, आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण फॉरेक्स मार्केट डिस्कस करणार आहोत. थँक्यू फॉर वॉचिंग.